मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे। एका 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे। संतप्त नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे। न्याय पाहिजे मला आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू। पब्लिकच्या हवाले पाहिजे तो करणार नाही, त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार। त्याला गावात फाशी झालीच पाहिजे। माझ्या मामांची मुलगी होती ती 3.5 वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचा झालेला आहे। जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही। बस विषय संपला। भाचींची मुलगी आमची नाते, आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं। दादा भुसे साहेब, आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झाला, आमच्या नातेवर डोंगराळे येथील खूप मोठी घटना झाली। फक्त हात जोडून एवढी नम्र विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी। त्याला फाशी, 3.5 वर्षाचं बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे, फक्त न्याय बस। त्याला फाशी द्या, त्याला चौकात आणा, आमच्या समोर द्या बस। लगेच पाहिजे आम्हाला न्याय, फाशी द्या त्याला फक्त बस। पूर्ण डोंगराळ्यावाल्यांनी आम्हाला न्याय द्या। अतिशय मन सुन्न करणारी ही घटना आहे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील ही घटना आहे। एका 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। संतप्त नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केलेली आहे। जोपर्यंत आरोपीला शिक्षा देत नाही तोपर्यंत आपण अंत्यविधी करणार नाही असे या ठिकाणी आता बोललं जात आहे। गावकरी एकवटलेले आहेत या ठिकाणी। या आरोपीला शिक्षा द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आता या ठिकाणी नातेवाईकांकडून केली जाते। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील ही धक्कादायक घटना आपण पाहतोय। एका 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची नंतर दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडलेली आहे। नातेवाईकांकडून, ग्रामस्थांकडून, गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या, गरीब, आणि पाहिलं का त्यांची डोंगरामध्ये किती मोठी अशी घटना झालेली। मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे, त्याला फक्त आमच्या जवळ पाठवून द्या, आम्हाला न्याय हवा आहे, बस काहीच नको पाहिजे। हे बघा, 3.5 वर्षाची मुलगी, ती जास्त बी मोठी नाही, फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस। हे बघा, वडिलांची आवश्यकता